हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 2 ऑक्टोबर वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सर्व पितरी अमावस्या। तर या सर्व पितरी अमावस्येला दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व पितरी अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं आणि सर्व पितरी अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित असते। तर या दिवशी पितरांच्या सेवेसोबतच आपल्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते। तर सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी ज्या पितरांचं श्राद्ध आपल्याला या पितृपक्षामध्ये तिथीनुसार करता आलं नसेल, काही अडचणी आल्या असतील तर त्यामुळे आपण हे श्राद्ध करू शकले नसाल तर या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी हे श्राद्ध केलं जातं। त्याचप्रमाणे आपल्याला ज्या पितरांची श्राद्ध तिथी माहिती नसते तर अशांचं श्राद्ध सुद्धा या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी केलं जातं। सर्व पितरी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे सुद्धा या अमावस्येचं महत्त्व हे अधिक पटीने वाढलेलं आहे। प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपण छोटे मोठे उपाय हे करत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। तर उद्या बुधवारी सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये आपल्याला या झाडाचं एक पान आणायचं आहे। हे पान आणल्यामुळे तुमच्या मनातील सगळ्या कठीणातील कठीण इच्छा या 100% पूर्ण होतील आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे तुमचं नष्ट होईल। तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात। अमावस्या हा दिवस वाईट आहे, पण अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय चांगला दिवस मानला जातो। अमावस्याच्या दिवशी फक्त वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो इतर दिवसांपेक्षा जास्त असतो आणि वाईट शक्तींचा हा जो प्रभाव आहे तर तो खास करून ज्या व्यक्तीच्या कुंडलीतले ग्रह जे कुमकुवत आहेत तर त्या व्यक्तींवरती जास्त होत असतो। त्याचबरोबर ज्या व्यक्ती आजारी असतात तर त्यांच्यावरती सुद्धा हा नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा जास्त प्रमाणामध्ये पडत असतो आणि सोबतच घरातील जी लहान मुलं असतात तर त्या मुलांवरती सुद्धा हा नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये पडत असतो। आणि म्हणूनच या दिवशी आपल्या घरामध्ये छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते केले जातात, जेणेकरून ही नकारात्मक शक्ती जी आहे तर ती आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या घरामध्ये येणार नाही। तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे। उद्या सकाळी 12 वाजण्याच्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सकाळी 9च्या आधी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, पण तुम्हाला अगदी 9 वाजेपर्यंत हा उपाय करणं नाही शक्य झालं किंवा तुम्ही हा व्हिडिओ जर लेट पाहिला तर तुम्ही 12 वाजण्याच्या आधी सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल। आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत की ज्या झाडांमध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो आणि या झाडाच्या संबंधित आपण जर काही उपाय केले तर आपल्या घरातील अनेक अडचणी या दूर होतात। जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडणं होत असतील, नवरा बायकोंचे एकमेकांच्या सोबत पटत नसेल, तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी स्थिर राहत नसेल आणि लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करून घेण्यासाठी घरातील नकारात्मक शक्तींचा परिणाम हा दूर करण्यासाठी आणि घरातील इडापिडा ही निघून जाण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील आणि घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल। तर तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि स्नान केल्यानंतर देवघरातल्या देवी देवतांची पूजा ही करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे, 1 चमचावर कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे, जे गाईचं दूध असतं कच्चं दूध तर ते तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे। यानंतर तुम्हाला अगदी चिमूटभर काळे तेल या पाण्यामध्ये टाकायचं आहे। तुम्हाला अगरबत्ती घ्यायची आहे आणि तुम्हाला जायचं आहे रुईच्या झाडाजवळ। आता रुईच्या झाडाजवळ तुमच्या घराच्या जवळ जर हे रुईचं झाड असेल, म्हणजे मोठं म्हणजे अगदी ते जुनं झाड असेल तर त्याच्या जवळ तुम्हाला जायचं आहे आणि जर तुम्हाला अगदी जुनं झाड भेटलं नाही तर तुम्ही जे नवीन रोपटं उगवलेलं असेल तर तिथे सुद्धा हा उपाय करू शकता आणि तिथे जाऊ शकता।
तिथे गेल्यानंतर अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे, त्या झाडाजवळ लावायचं आहे आणि जल तुम्हाला रुईच्या झाडाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला रुईच्या झाडाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। रुईच्या मुळांमध्ये साक्षात गणेशाची प्रतिमा तयार होते आणि ती चमत्कारी लाभ देणारी प्रतिमा असते। त्याचप्रमाणे या झाडाच्या पानांमध्ये आणि फुलांमध्ये साक्षात माता लक्ष्मी ही वास करत असते। ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरासमोर रुईचं झाड असतं तर त्या घरावर कधीही जादूटोणा तंत्रमंत्र याचा वाईट प्रभाव सुद्धा पडत नाही आणि अशा घरावर, अशा घरातील लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा सुद्धा असते असं म्हटलं जातं। आणि म्हणूनच आपल्याला या रुईच्या झाडाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्या रुईचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला तोडून आणायचं आहे। पान तोडून आणल्यानंतर स्वच्छ धुवून काढायचं आहे, पुसून काढायचं आहे आणि तुम्हाला ते बारीक करून घ्यायचं आहे। आता तुम्ही मिक्सरमध्ये ते बारीक करा किंवा तुम्ही ते कुटून घेतलं तरीही चालेल। यानंतर त्यामधून आपल्याला 1-2 थेंब रस निघेल एवढा रस आपल्याला काढायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे। तुम्हाला 2 फुलवाती घ्यायच्या आहेत। 2 फुलवाती लावत असताना ज्या साईडला आपण ती फुलवात प्रज्वलित करतो तर त्या साईडला एकत्र वळवून तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या 2 फुलवाती ज्या आहेत तर त्या तुम्हाला एकात एक करून ती फुलवात बनवायची आहे आणि ही आपल्याला 2 फुलवात जी आहे ती एकत्र करून ही फुलवात आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायची आहे। या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप घातलं तरीही चालेल आणि त्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे म्हणजे त्या तुपाचं पावित्र्य हे राखलं जाईल। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रुईच्या पानांचा जो आपण रस काढलेला होता तर ते 2-3 थेंब रस जो आहे तर तो तुम्हाला या तुपामध्ये म्हणजे या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि तूप आणि रस तो एकत्रित मिक्स करून तुम्हाला घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला ही फुलवात घालून ती फुलवात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे। आता ही फुलवात जेव्हा तुम्ही प्रज्वलित करणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला तांदळाचं किंवा फुलाचं आसन द्यायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आता हा दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे तर तुमच्या घरामध्ये जे देवघर आहे तर त्या देवघरामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्ही लावल्यानंतर जितका वेळ चालेल तितका वेळ तुम्हाला चालू ठेवू द्यायचा आहे। संध्याकाळी तुम्हाला 6 वाजल्यानंतर जी वात शिल्लक राहील किंवा थोडंसं तूप राहील तर त्यामध्ये परत तुम्हाला 5 कापराच्या वड्या, 2 अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि हे सगळं तुम्हाला घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे। याचा संपूर्ण धूर तुम्हाला तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे। तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला काही वेळासाठी ती मातीची पणती जी आहे तर ती ठेवायची आहे। असं केल्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता, इडापिडा ही नष्ट होते। घरात अखंड लक्ष्मी वास करते। पैशांच्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या हळूहळू दूर होण्यासाठी आपल्याला मदत होते। जर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी असेल, इडापिडा असेल, दरिद्री असेल तर आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी प्रवेश करत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। कारण लगेचच दुसऱ्या दिवशी नवरात्र चालू होणार आहे। नवरात्रीमध्ये देवी आपल्या सर्वांच्याच घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि जर आपण हा उपाय अमावस्येच्या दिवशी केला तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल। आणि यानंतर पुढचा उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे। तर हा सर्व पितृ अमावस्या आहे उद्या। पितृदोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचा हा उपाय मानला जातो। घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगत असते की पितृदोष आपल्या घरामध्ये असल्यामुळे कोणत्या अडचणी येतात तर आपल्या घरातील ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, उद्या ठीक दुपारी 12 वाजता आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला 2 अगरबत्ती किंवा धूप जो आहे तर तो लावायचा आहे आणि दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि जर या दिशेला आपण आपल्या घरामध्ये अगरबत्ती किंवा धूप जर लावला तर नक्कीच आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात। सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपले पितृ जे आहेत तर ते पृथ्वीवरून यमलोकामध्ये जात असतात आणि म्हणूनच त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर अगदी 2 मिनिटांचा अतिशय साधा सोपा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्ही जेव्हा स्नान करणार आहात, अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं। तर या दिवशी पहा अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात आणि पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात। पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केलं तर पितृ प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात। पण आता आपल्याला सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं तर अशा वेळेला तुम्ही सकाळी आंघोळ करणार आहात तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक पिंपळाचं पान जे आहे तर ते टाकायचं आहे। पिंपळाचं पान आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे पितृ प्रसन्न होतात आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं। आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात। तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे। कारण पिंपळ वृक्षामध्ये साक्षात आपल्या पितरांचा वास असतो आणि जेव्हा हे पान आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।